नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गोय तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। नवोदय अंकगणिताच्या या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत 8वा टॉपिक आणि 8वा टॉपिक बघण्या अगोदर आपण त्या टॉपिकचं बेसिक बघूया। आणि बेसिकमध्ये आज आपण बघणार आहोत व्यवहारी अपूर्णांक कशाला म्हणतात, पूर्णांक युक्त अपूर्णांक कसा तयार होतो, अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा, अपूर्णांकाची बेरीज कशी करायची, अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची, अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा आणि अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत। तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या टॉपिक्सकडे येऊया। तर बघा, पहिली कन्सेप्ट आहे व्यवहारी अपूर्णांक। व्यवहारी अपूर्णांक अंश आणि छेद स्वरूपात असलेल्या अपूर्णांकाला आपण व्यवहारी अपूर्णांक असे म्हणतो। उदाहरणार्थ बघा, 2/3, 4/9, 17/21, 2/3। ठीक आहे। वरचा जो असतो त्याला काय म्हणतो आपण, अंश म्हणतो। वरचा जो असतो त्याला आपण म्हणतो अंश, खालचा जो असतो त्याला आपण म्हणतो छेद, खालचा जो असतो त्याला आपण म्हणतो छेद। आता अंश आणि छेद हे झाले, अंश म्हणजे वरचा आणि छेद म्हणजे खालचा। तर व्यवहारी अपूर्णांक कसा तयार होतो बघा, सपोज मी एक पोळी घेतली, त्याचे मी 4 समान तुकडे केले। किती? 4 समान तुकडे केले, बरोबर आहे। 4 समान तुकड्यामध्ये समजा हा भाग रमेशने खाल्ला, हा भाग गणेशने खाल्ला आणि हा भाग संदेशने खाल्ला, बरोबर आहे। मग या 4 समान भागापैकी किती भाग खाल्ले गेले? 3 भाग। म्हणजे टोटल किती भाग समान होते? 4। 4 पैकी किती खाल्ले? 3। म्हणजे अशा तऱ्हेनं हा अपूर्णांक तयार झाला 3/4। समजून राहिलं काय कन्सेप्ट आहे? तर आणखी एकदा परत सांगतो बघा, समजा हा एक मी आयत काढला, आयताचे मी 3 तुकडे केले, 3 तुकड्यामधला एक भाग मी रंगवला, तर 3 पैकी किती भाग रंगवला? 1 भाग, म्हणजेच 1/3 असा अपूर्णांक तयार झाला। ठीक आहे, याला म्हणतात अपूर्णांक। आणि वरचा जो असतो त्याला अंश म्हणतात, खालचा जो असतो त्याला छेद म्हणतात। ठीक आहे। पुढे बघा, अंशाधिक अपूर्णांक। अंश हा छेदापेक्षा मोठा असेल तर तो अंशाधिक अपूर्णांक असतो। म्हणजे बघा, इथं दिलं उदाहरण 9/2, 9/2, बरोबर आहे। बघा, 9 मोठा आहे की 2 मोठा आहे? 9 मोठा आहे। आणि 9 काय आहे? अंश आहे। 9 काय आहे? अंश आहे। म्हणजेच अंश जर छेदापेक्षा मोठा असेल तर तो असतो अंशाधिक अपूर्णांक। अंश हा छेदापेक्षा मोठा असेल तर तो असतो अंशाधिक अपूर्णांक। परत बघा, हे दुसरं उदाहरण आहे 12/7। परत 12 हे 7पेक्षा मोठे आहेत, म्हणजेच 12 हा अंश मोठा आहे, म्हणून हा अंशाधिक अपूर्णांक आहे। पुढे 19/9, 19 हे 9पेक्षा मोठे आहेत आणि 19 हा अंश आहे, म्हणून अंशाधिक अपूर्णांक। ठीक आहे। तसंच आहे छेदाधिक अपूर्णांक। छेदाधिक अपूर्णांक, छेद हा अंशापेक्षा मोठा असेल तर तो छेदाधिक अपूर्णांक असतो। म्हणजे बघा, दिला आहे 2/5, 2/5। 5 का आहे? छेद आहे। 2 का आहे? अंश आहे। म्हणजे छेद इथं अंशापेक्षा मोठा आहे, म्हणून हा झाला छेदाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक। ठीक आहे, समजून राहिलं काय? इथं बघा 32/59, म्हणजे 59 हा छेद आहे आणि 59 हा 32पेक्षा मोठा आहे, म्हणून हा झाला छेदाधिक अपूर्णांक। पुढे आहे 23/105, 105 हा छेद आहे, 23 हा अंश आहे, 105 हे अंशापेक्षा मोठे आहेत, म्हणून हा छेदाधिक अपूर्णांक झाला। परत आहे 123/243, 243 हा छेद आहे आणि तो 123पेक्षा मोठा आहे, म्हणून हा झाला छेदाधिक अपूर्णांक। म्हणजे सरळ सरळ अंश जर छेदापेक्षा मोठा असेल तर तो अंशाधिक अपूर्णांक, आणि छेद जर अंशापेक्षा मोठा असेल तर तो छेदाधिक अपूर्णांक। आणि लक्षात ठेवा, पुढे मी तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये एक विचारेल की अंशाधिक अपूर्णांकाचे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येते। ही लाईन लक्षात ठेवा, फक्त अंशाधिक अपूर्णांकाचे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येते। पुढे सांगतो कसे करता येते तर। ठीक आहे, आता पुढे बघूया आपण, पुढे बघूया, थोडंसं पुढे गेलं आहे। ठीक आहे, पुढे बघूया व्यवहारी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा। व्यवहारी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा बघा, तुमचे या नवोदयमध्ये एकच टॉपिक्स आहे फक्त,
तुमच्या नवोदयमध्ये एकच टॉपिक्स आहे. एक टॉपिक म्हणजे एकच कन्सेप्ट आहे लहान मोठेपणाची. बघा, समजा मी घेतलं 5/12, 7/12, 8च्या ठिकाणी आपण करूया 9/12 आणि 17/12. ठीक आहे. आता या दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता हे तुम्हाला पाहायचं आहे. ठीक आहे. 5/12 पहिला अपूर्णांक आहे, दुसरा आहे 7/12, तिसरा आहे 9/12 आणि चौथा आहे 17/12. यामधला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता तो पाहायचा आहे. सर्वात मोठा अपूर्णांक कोणता तो बघायचा आहे आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता तो सुद्धा बघायचा आहे. सर्वात लहान अपूर्णांक कोणता तो सुद्धा बघायचा आहे. ठीक आहे. आता बघा, लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला जे अपूर्णांक दिलेले आहे त्याच्यामध्ये छेद सारखाच असेल. बघा, 12 आहे, 12 आहे, 12 आहे, 12 आहे, सर्वांचा छेद काय सारखाच आहे. छेद जर तुमचा सारखा असेल दिलेल्या अपूर्णांकामध्ये तर लक्षात घ्या, तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो सर्वात मोठा अपूर्णांक, तो सर्वात मोठा अपूर्णांक. मी काय सांगलं लक्षात घ्या परत. जेव्हा तुमचे दिलेले अपूर्णांक जे आहेत त्याचे छेद सारखेच असतील, इथं 12 आहे, 12 आहे, 12 आहे, 12 आहे, म्हणजे सर्व याचा छेद काय सारखा आहे. सर्वांचे छेद जर सारखे असतील तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तर सर्वात मोठा अपूर्णांक. मग बघा, पहिल्याचा अंश आहे 5, दुसऱ्याचा आहे 7, तिसऱ्याचा आहे 9, चौथ्याचा आहे 17. मग यामधला सर्वात मोठा अपूर्णांक काय येईल. 5, 7, 9 आणि 17मध्ये 17 मोठी संख्या आहे, म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक आला 17/12. बरोबर आहे. आणि सर्वात लहान अपूर्णांक म्हणजे काय, सेम. ज्या अपूर्णांकाचा इथं अंश मोठा होता म्हणून तो सर्वात मोठा अपूर्णांक. आणि जेव्हा छेद सारखेच असतील तेव्हा अंश जर छोटा असेल तर तो सर्वात छोटा अपूर्णांक, अंश सर्वात लहान असेल तर तो सर्वात लहान अपूर्णांक. मग 5, 7, 9, 17मध्ये सर्वात लहान अंश आहे 5, म्हणजेच सर्वात लहान अपूर्णांक आहे 5/12. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार हे करता येते, पण कुठं, जेव्हा छेद समान असतील तेव्हा. ठीक आहे. पुढे बघूया, याला थोडंसं बायफॉर्गेट करताना बघूया. यालाच मी थोडंसं रब करून घेतो. बघा, याला थोडं रब करून घेतो आणि याच्यामध्येच तुम्हाला मी तीच कन्सेप्ट थोडीशी अजून वेगळ्या तऱ्हेने क्लिअर करण्याचा प्रयत्न करून देतो. ठीक आहे. बघा, सपोज दुसरं मी घेतलं, इथं घेतलं मी 3/5, दुसरं घेतलं 4/5, तिसरं घेतलं 6/5, चौथं घेतलं 1/5. हे 4 अपूर्णांक मी घेतलेले आहेत. पहिले काय चेक करणार, छेद सारखे आहेत की नाही आहेत. छेद सारखे आहेत का बघा, याचा छेद 5 आहे, याचा छेद 5 आहे, याचा छेद 5 आहे, याचा छेद 5 आहे, म्हणजे सर्वांचे छेद सारखे असतील तर सर्वात अपूर्णांक म्हटला तर ज्याचा अंश मोठा तर सर्वात मोठा अपूर्णांक. मग अंश काय आहेत, 3 आहे, 4 आहे, 6 आणि 1 आहे. मग याच्यामध्ये 3, 4, 6, 1 मध्ये अंश कोणता मोठा आहे, 6. मग सर्वात मोठा अपूर्णांक कोणता यामधला, सर्वात मोठा अपूर्णांक कुठला, 6/5. क्लिअर आहे, काय अडचण नाही. आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता, लहान अपूर्णांक बरोबर ज्याचा अंश लहान तर सर्वात लहान अपूर्णांक 1/5. ठीक आहे. आता बघा, हे कुठं होतं, जेव्हा छेद समान असतील तेव्हाच. आणि तुम्हाला फक्त समच्छेद अपूर्णांकाचंच आहे, बेरीज वजाबाकी आणि गुणाकार भागाकार. त्यामुळे तुम्हाला नवोदयमध्ये छेद समान असतानाच येणार आहे. ठीक आहे. म्हणजे लहान मोठेपणा तुम्हाला छेद सारखे असतानाच येणार आहे. तरीसुद्धा बघा इथं आपण पाहिलं होतं छेद समान असतील तेव्हा कसं होईल. आता बघू आपण अंश समान असतील तेव्हा कसं होईल. ठीक आहे. अंश जर समान असतील, तुमचे छेद वेगवेगळे आहेत आणि अंश जर समान असतील तर तेव्हा सर्वात लहान आणि सर्वात मोठं कसं ठरवायचं ते आपण बघूया. ठीक आहे. सपोज बघा, याचा अंश आहे 2/3, याचा अंश आहे 2/5, हा आहे 2/7, हा आहे 2/9. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा, पहिले काय होते, छेद सारखे होते. आता काय, छेद आहे 3, याचा आहे 5, याचा आहे 7, याचा आहे 9. बरोबर.
म्हणजे इथं छेद भिन्न आहेत पण अंश काय आहेत, सारखेच आहेत. इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे. बरोबर आहे. अंश सारखेच आहेत. मग अंश जर सारखे असतील तर त्यामधला सर्वात लहान आणि सर्वात मोठा अपूर्णांक कसा ओळखायचा? तर लक्षात घ्या, अंश जर सारखे असतील तेव्हा सर्वात मोठा अपूर्णांक बरोबर ज्याचा छेद सर्वात लहान. लक्षात घ्या, ज्याचा छेद सर्वात लहान तो सर्वात मोठा अपूर्णांक. बघा 3, 5, 7, 9 मध्ये 3 ही सर्वात लहान संख्या आहे. म्हणजे यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक झाला 2/3. ठीक आहे. आणि सर्वात लहान अपूर्णांक बरोबर ज्याचा छेद सर्वात मोठा तो सर्वात लहान अपूर्णांक. मग 3, 5, 7 आणि 9. 3, 5, 7 आणि 9 मध्ये 9 हा छेद सर्वात मोठा आहे. म्हणजेच सर्वात लहान अपूर्णांक काय आला? 2/9. ठीक आहे. परत एकदा सांगतो, जेव्हा अंश सारखे असतील तेव्हा ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान तो सर्वात मोठा अपूर्णांक. ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान तो सर्वात मोठा अपूर्णांक. आणि ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा तो सर्वात लहान अपूर्णांक. हे कुठं आहे? जेव्हा अंश सारखे असतील तेव्हा. ठीक आहे. काय अडचण आहे याच्यामध्ये? नाही आहे. ठीक आहे. आता बघा आणखी एक उदाहरण आपण बघूया ज्याच्यामध्ये अंश पण वेगळे आहेत आणि छेद पण वेगळे आहेत. तेव्हा कसं करायचं? ठीक आहे. हे तुम्हाला पुढचं मी शिकून देत आहे. लक्षात घ्या, हे तुमच्या नोटबुकमध्ये क्लिअर करत चला. ठीक आहे. सपोज मी बघा पहिलं घेतलं 1/2, दुसरं घेतला 2/3, तिसरा घेतला 3/4, चौथा घेतला 4/5. ठीक आहे. हे अपूर्णांक मी घेतले. आता बघा याचा छेद किती आहे? 2 आहे, याचा 3 आहे, याचा 4 आहे, याचा 5 आहे. छेद पण सारखे नाही आहे. अंश बघा याचा 1 आहे, याचा 2 आहे, याचा 3 आहे, याचा 4 आहे. इथं पण काय? अंश सारखे नाही आहेत. म्हणजे याच्यामध्ये अंश पण सारखा नाही आहे, आणि छेद पण सारखा नाही आहे. तर अशा उदाहरणामध्ये काय करायचं? आपल्याला माहीत आहे, आपण शिकलो व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे. मग प्रत्येक अपूर्णांकाचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करायचं आणि त्यानुसार बघायचं की प्रत्येक अपूर्णांकाचा छेद जो आहे प्रत्येक अपूर्णांक कोणता मोठा आहे आणि कोणता छोटा आहे. आता 1/2 हा अपूर्णांक आहे. याला व्यवहारी दशांश अपूर्णांकामध्ये करण्यासाठी 1ला 2ने भागावं लागेल. 2ने 1ला भाग जात नाही, 0चा भाग दिला, 1 बाकी राहिला, पॉईंट दिला, 10 झाले. आणि 2ने जर 10ला भागलं तर 10चा भाग गेला. इकडे लिहितो मी 10 वजा 10 किती उत्तर आलं? बाकी 0 राहिलं आणि भागाकार आला आपला 0.5. बरोबर आहे. म्हणजेच आपण या 1/2च्या ठिकाणी दशांश अपूर्णांकामध्ये काय लिहू शकतो? 0.5. ठीक आहे. तसंच याचं 2/3चं आपण करून बघूया. इकडे करून बघू. 2/3चं आपण करून घेऊया. 2/3 म्हणजेच काय अर्थ आहे? 2/3. 3ने 2ला भाग जात नाही, 0चा भाग दिला, 2तून 0 गेले, 2 राहिले. दशांश चिन्ह दिलं, दशांश चिन्हामुळे 0 आला. 3ने 20ला भागलं, 3 × 18, परत 2 बाकी राहिले, परत 20, परत 3 × 18. हे चालूच राहील. म्हणजेच या 2/3च्या ठिकाणी उत्तर काय आहे? ते 0.66. ठीक आहे. हे झालं. पुढे आपण तिसऱ्या याचं बघूया. तिसरा काय आहे? अपूर्णांक 3/4. 3/4 याचा अर्थ काय? 3/4. 4ने 3ला भाग बरोबर आहे. 4ने 3ला भाग जातो का? नाही जात. 4ने 3ला भाग जात नाही, 0चा भाग दिला, 3मधून 0 गेले, 3 राहिले. दशांश चिन्ह दिलं, 0 झालं. 4ने 30ला भागलं, 4 × 7 = 28 होतात. 2 बाकी राहिले, 20 झाले. 4 × 5 = 20. म्हणजे 3/4चं उत्तर किती आलं? 0.75. बरोबर आहे. आणि शेवटचं आहे आपलं 4/5. याला कशामध्ये करायचं आपल्याला? दशांश अपूर्णांकामध्ये. म्हणजे 4ला 5ने भागावं लागेल. 5ने 4ला भाग जात नाही, 0चा भाग दिला, 4तून 0 गेलं, 4 राहिले. दशांश चिन्ह दिलं, दशांश चिन्हामुळे 0 आलं. 5 × 8 किती आलं उत्तर? 40.
म्हणजे याचं उत्तर किती आलं 0.8. ठीक आहे. आता आपण दशांश अपूर्णांक शिकलो. दशांश अपूर्णांक मोठा आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे. दशांश अपूर्णांक यामधला कोणता मोठा आहे आणि कोणता छोटा आहे. तर पहिले काय बघतो आपण, दशांश चिन्हाच्या अगोदर कोणती संख्या आहे. इथं 0 आहे, इथं दशांश चिन्हाच्या अगोदर 0 आहे, इथं दशांश चिन्हाच्या अगोदर 0 आहे, इथं दशांश चिन्हाच्या अगोदर 0 आहे. बरोबर आहे. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी 0 आहे, म्हणजे मोठी तर संख्या नाही आहे. मग दशांश चिन्हाच्या नंतर बघा कोणतं मोठा अंक आहे. बघा इथं दशांश चिन्हाच्या नंतर 5 आहे, इथं 6 आहे, इथं 7 आहे आणि इथं 8 आहे. मग इथं 5 आहे, 6 आहे, 7 आणि 8 आहे. यामध्ये मोठी संख्या कोणती आहे 8. म्हणजे यामधला सर्वात मोठा अपूर्णांक काय आला 0.8. आणि 0.8 कशाचं उत्तर होतं 4/5चं. म्हणजेच यामधला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आला 4/5. आणि सर्वात लहान अपूर्णांक विचारला असता तर बघा पहिलेच पाहिलं 0.5 आहे, 0.6 आहे, 0.7 आहे, 0.8 आहे. मग पॉईंट नंतर इथं 5 आहे, इथं 6 आहे, इथं 7 आहे, इथं 8 आहे. मग यामध्ये लहान संख्या कोणती आहे 5. म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक आला 0.5. मग 0.5 कशाचं उत्तर होतं आपलं 1/2चं. म्हणजेच यामधला सर्वात लहान अपूर्णांक कुठला आला 1/2. ठीक आहे. समजून आलं. म्हणजे जेव्हा तुमचे अंश पण सारखे नसतील आणि छेद पण सारखे नसतील तेव्हा तुम्हाला जर व्यवहारी अपूर्णांकामधला लहान मोठेपणा ठरवायचा आहे तेव्हा त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आणि नंतर चेक करायचं की कोणता लहान आहे आणि कोणता मोठा आहे. आणि अंश जर सारखे असतील तर तुम्हाला मी आता सांगितलं जेव्हा दिलेल्या अपूर्णांकाचे अंश सारखे आहेत तर ज्याचा छेद सर्वात लहान तर सर्वात मोठा अपूर्णांक आणि ज्याचा छेद सर्वात मोठा तो सर्वात लहान अपूर्णांक. आणि छेद जर समान असतील तर ज्याचा अंश सर्वात मोठा तो सर्वात मोठा अपूर्णांक आणि ज्याचा अंश सर्वात लहान तो सर्वात लहान अपूर्णांक. हे आपण या अगोदर बघितलं आहे. ठीक आहे. आता पुढे चालूया. बघा पुढे आहे व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करणे एकदम सोपी कन्सेप्ट आहे. बघा व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी मी पहिलं उदाहरण घेतो. छेद समान असताना घ्यायचं आहे आपल्याला. बघा पहिलं उदाहरण घेतो 1/2 अधिक 3/2. कधी पण लक्षात घ्या व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना पहिले चेक करायचा की छेद सारखा आहे की नाही आहे. बघा पहिल्याचा छेद काय आहे 1/2 म्हणजे छेद किती आहे 2. दुसऱ्याचा छेद किती आहे 3/2 म्हणजे दोघांचे छेद 2 आहेत 2 आहेत. म्हणजे छेद काय आहेत सारखे. मग छेद सारखे असताना काय करायची अंशाची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. मग इथं अंश किती आहे 1 आहे, इथं किती आहे 3 आहे. मग त्यांची काय बेरीज आहे म्हणून काय करणार 1 अधिक 3. छेदामध्ये छेद सारखे आहेत म्हणून छेद एकदाच लिहायचा 2. म्हणजे 1 अधिक 3 किती झाले 4. 4/2 उत्तर आलं. बरोबर आहे. आता बघा 4/2 म्हणजेच काय 4/2. मग जे 2ने जर 4ला भागलं तर बेदोन्ही 4 उत्तर येते. म्हणजे याचं उत्तर किती आलं 2. ठीक आहे. अशा तऱ्हेने छेद समान असताना आपल्याला उदाहरणं सॉल्व करायचे आहेत. दुसरं उदाहरण बघा. सपोज मी म्हटलं 5/3 अधिक 2/3. बरोबर. पहिले काय चेक करणार छेद सारखे आहेत का. याचा छेद 3 आहे, याचा छेद 3 आहे, बेरीज आहे. म्हणजेच अंशाची बेरीज 5 अधिक 2 छेदामध्ये 3. छेद एकदाच लिहायचा. 5 अधिक 2 किती झाले रे 7 आणि 7/3. मग इथं चेक करायचं 7 आणि 3ला कोणत्याही एका संख्येने भाग जातो का. 7 ही मूळ संख्या आणि 3 ही मूळ संख्या आहे म्हणजे याला भाग जात नाही आणि 3ने सुद्धा 7ला भाग जात नाही. म्हणजे याचं फायनल उत्तर काय आलं 7/3. ठीक आहे. आणखी एक उदाहरण आपण बघूया. बघा तिसरं उदाहरण. सपोज वजाबाकीचं बघू. 18/5 वजा 13/5. पहिले काय चेक करायचं बेरीज आणि वजाबाकी करताना छेद सारखे आहेत का. याचा छेद किती आहे 5, याचा छेद किती आहे 5 आहे. म्हणून काय करणार अंशाची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. म्हणजेच बरोबर काय येईल 18 वजा 13. बरोबर आहे. म्हणजे 18तून 13 गेले आणि छेद जसा तसा 5. 18तून 13 गेले किती राहिले 5. 5/5 म्हणजे 5 5 उत्तर किती आलं याचं 1 आलं. बरोबर ना. चौथा प्रश्न बघूया. सपोज 21/7 वजा 18/7 आहे. बरोबर. काय करणार 21 वजा 18 आहेत आणि छेद बघा छेद काय 7 आहे म्हणजे सारखाच आहे. दोन्ही याचा छेद 7/7 आहे.
मग 21 वजा 18 आणि छेद जसा तसा 7. 21मधून 18 गेले, 3 राहिले आणि खाली किती आले 7. उत्तर किती आलं 3/7. ठीक आहे. आणि 3 आणि 7 याला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही, म्हणजेच त्याला संक्षिप्त रूप देता येणार नाही आहे. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी छेद समान असताना कशी करायची ते आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. 2-3 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देतो, त्याची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. ठीक आहे. बघा, पहिलं उदाहरण मी देतो तुम्हाला. समजा 7/12 अधिक 18/12 बरोबर किती, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. दुसरा आहे 15/17 अधिक 28/17, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तिसरा आहे 28/13 वजा 12/13, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चौथा आहे 18/15 वजा 12/15, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. पाचवा आहे 9/5 अधिक 2/5, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सहावा आहे 8/9 अधिक 12/9, याचं पण उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. पुढे आपण बघूया की व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना जर तुमचे छेद भिन्न असतील तर ते कशी करायची. ठीक आहे. बघा, 8वा जो टॉपिक आहे यामध्ये तुम्हाला छेद सारखे असतानाच उदाहरणं येणार आहेत. छेद जर सारखे असतील तर त्या अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी, गुणाकार भागाकार कसा करायचा. पण मी तुम्हाला थोडंसं पुढचं याच्यामुळे शिकून द्यायचं आहे की पुढचे आपले जे नफा तोटा आहेत, क्षेत्रफळ घनफळ आहे, या टॉपिक्समध्ये धारकता आहे, या टॉपिक्समध्ये तुम्हाला याचा यूज होणार आहे. स्तंभालेखाचा जो टॉपिक आहे 12वा, त्या टॉपिकमध्ये याचा यूज होणार आहे. म्हणून छेद भिन्न असतानासुद्धा कशी व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करायची ते पण आपण बघून घेणार आहोत. ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न मी उदाहरण घेतलं 1/2 अधिक 3/4. पहिले चेक काय करतो आपण व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना की छेद सारखे आहेत का. याचा छेद आहे 2, याचा छेद आहे 4. छेद सारखे नाही आहेत. मग छेद सारखे नसेल तर आपण तिरपा गुणाकार करतो. काय करतो? तिरपा गुणाकार. छेद सारखे नसतील तर आपण तिरपा गुणाकार करतो. तिरपा गुणाकार करतो. तर लक्षात द्या, तिरपा गुणाकार कसा करायचा. बरोबर बघा, 1चा आणि 4चा गुणाकार पहिले करा. 1 गुणिला 4. ठीक आहे. इथं प्लसचं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह दिलं. नंतर 3चा आणि 2चा गुणाकार करा. 3 गुणिला 2. आणि खाली छेदामध्ये छेदाचा गुणाकार करा. 2चा आणि 4चा गुणाकार करा. 2 गुणिला 4. ठीक आहे. काय केलं, 1चा आणि 4चा गुणाकार केला. बेरजेच चिन्ह होतं म्हणून बेरजेच चिन्ह लिहिलं. वजाबाकीचं असतं तर वजाबाकीचं लिहिलं असतं. 2 गुणिला 3 किंवा 3 गुणिला 2. ठीक आहे. आणि खाली छेदाचा गुणाकार 2 गुणिला 4. म्हणजेच काय झालं, 1 गुणिला 4 4 अधिक 3 गुणिला 2 6, छेदामध्ये 2 गुणिला 4 8, म्हणजे 6 आणि 4 10 छेद 8 उत्तर आलं आपलं. 6 आणि 4 10 छेद 8. बरोबर आहे. 4 अधिक 6 किती झाले 10, आणि 2 गुणिला 4 8, 8 8. आता बघा, 10 आणि 8ला कोणत्याही एका संख्येने भाग जातो का, म्हणजेच त्याला संक्षिप्त रूप द्यायचं. बघा, 10 आणि 8ला 2ने भाग जातो, तर 2ने जर भागलं तर 10ला, तर 5चं उत्तर येते. 2 पंचे 10. आणि 2ने जर 8ला भागलं तर 2 चोक 8 उत्तर येते. म्हणजे याचं शेवटचं उत्तर भेटते आपल्याला 5/4. म्हणजेच 1/2 अधिक 3/4, याचं उत्तर काय भेटलं 5/4. ठीक आहे. म्हणजेच छेद भिन्न असताना आपल्याला काय करायचं आहे, तिरपा गुणाकार करायचा आहे आणि खाली छेदाचा गुणाकार करायचा आहे. आणि बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची आहे. ठीक आहे. आणखी एक उदाहरण आपण बघूया. बघा, सपोजमध्ये दुसरं उदाहरण मी घेतलं. समजा 5/2 वजा इथं 3/7. 5/2 वजा 3/7 आहे. याचा छेद 2 आहे, याचा छेद 7 आहे. क्रिया करायची आहे वजाबाकी. बेरीज आणि वजाबाकी करताना छेद जर भिन्न असतील तर तिरपा गुणाकार करायचा. म्हणजेच बरोबर काय होईल, 5 गुणिला 7. बरोबर आहे. याचा आणि याचा गुणाकार, वजाबाकी चिन्ह. 3 गुणिला 2 आणि खाली छेदाचा गुणाकार.
2 गुणेला 7 बरोबर काय होईल 5 गुणेला 7 5 7 35 वजा 3 गुणेला 2 किती झाले 6 आणि खाली 2 गुणेला 7 किती झाले 14. 35मधून 6 गेले किती राहिले रे 29/14. म्हणजे याचं उत्तर काय आलं 29/14. समजलं. म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचा बेरीज आणि वजाबाकी करताना जर छेद भिन्न असतील तर काय करायचं आहे तिरपा गुणाकार करायचा आहे आणि खाली छेदाछेदाचा गुणाकार करायचा आहे. बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची आणि शेवटचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, समजत आहे. आणखी एक उदाहरण परत घेतो, तुम्हाला काय अडचण नाही आली पाहिजे त्यासाठी. बघा तिसरं उदाहरण मी घेतो. सपोज म्हटलं इथं घेतलं मी 3/7 अधिक 2/9. ठीक आहे. बघा याचा छेद आहे 7, याचा आहे 9. छेद भिन्न आहेत, मग इथं तिरपा गुणाकार करावा लागेल. म्हणजेच बरोबर 3चा 9चा गुणाकार 3 गुणेला 9 अधिक बेरीजेचं चिन्ह आहे म्हणून बेरीजेचं चिन्ह आणि इथं काय येईल 2 गुणेला 7 आणि खाली छेदाछेदाचा गुणाकार 7 गुणेला 9 बरोबर काय होईल 3 गुणेला 9 3 9 27 अधिक 2 गुणेला 7 बेसाती 14 अधिक 7 9 63 बरोबर बेरीज करू 4 अधिक 7 7 आणि 4 किती झाले 11. हातचा आला 1 1 आणि 1 2 2 आणि 2 4 41/63. 41 आणि 63 बघा कोणत्याही संख्येच्या पाड्यामध्ये येतात का, त्यासाठी तुम्हाला पाहिजे कसोट्या पाठ. पहिले 2ची कसोटी लावायची. 2ची कसोटी काय आहे, ज्या संख्येच्या एका स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो. इथं 1 आहे, इथं 3 आहे, यापैकी नाही आहे म्हणजे याला 2ने भाग जात नाही. आणि ज्यांना कसोट्या पाठ नाही आहेत त्यांच्यासाठी मी विभाज्यतेच्या कसोटी या टॉपिकवरती स्पेशल लेक्चर बनवलेलं आहे. ते लेक्चर तुम्ही बघून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला संक्षिप्त रूप देणं समजेल. म्हणजेच तुमचं शेवटचं जे फायनल उत्तर आहे ते येईल. बघा 41 आणि 63मध्ये जर बघितलं तर 41 ही मूळ संख्या आहे, म्हणजे या संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जाणार नाही. म्हणजे या पूर्ण संख्येला आता 41 आणि छेद 63 या अपूर्णांकाला पुढे भाग जाणार नाही. म्हणजे 307 अधिक 2/9 या अपूर्णांकाचं शेवटचं उत्तर भेटेल आपल्याला 41/63. ठीक आहे. आणखी काही उदाहरणं मी जी आहेत तुम्हाला सॉल्व करायला देतो, त्याची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि काही अडचण जर असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सांगा. आणि लेक्चर जर आवडत असतील तर कमेंट बॉक्समध्ये थम्सचं चिन्ह दाखवा किंवा लाईक करत चाला जास्तीत जास्त व्हिडिओला. ठीक आहे. बघा 2-3 उदाहरणं तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देतो, त्याची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. ठीक आहे. बघा पहिलं उदाहरण मी घेतलं समजा 3/8 अधिक 2/9 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. दुसरं मी घेतलं 2/9 वजा 3/12 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तिसरं मी घेतलं 8/5 अधिक 3/2 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. चौथा प्रश्न आहे, मी घेतलं 12/5 वजा 4/9 याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पाचवं घेतलं समजा 18/9 अधिक 12/5 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. असे 5 उदाहरणं तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. ठीक आहे. पुढे आपण बघूया व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. आता लक्षात घ्या, आपण आधी काय बघितलं, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी ह्या क्रिया बघितल्यात. गुणाकार पाहिला का त्याच्यामध्ये नाही आहे. मग बेरीज आणि वजाबाकी करताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, छेद समान आहे की छेद भिन्न आहे. फक्त बेरीज आणि वजाबाकीमध्ये हे दिमागात डायरेक्ट फिक्स करून टाका. बेरीज आणि वजाबाकी करताना अपूर्णांकाची छेद समान आहे की भिन्न आहे. समान असेल तर अंशांशाची बेरीज छेद जसा तसा, वजाबाकी असेल तर अंशांशाची वजाबाकी छेद जसा तसा. छेद जर भिन्न असेल तर तिरपा गुणाकार, बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी आणि खाली छेदामध्ये छेदाछेदाचा गुणाकार. हे आहे आपलं बेरीज आणि वजाबाकीमध्ये. पण आपल्याला शिकायचं आता व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. तर व्यवहारी अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये काही घेणदेण नाही आहे. छेद समान असो की भिन्न असो याच्याशी काही घेणदेण नाही आहे. तर फक्त अंशाचा गुणाकार करायचा आणि खाली छेदाछेदाचा गुणाकार करायचा
तो असते व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. बघा मी उदाहरणातून तुम्हाला समजून सांगतो. बघा मी उदाहरण घेतलं 5/2. 5/2 गुणेला 3/2. बरोबर. आपण काय बघू राहिलो? गुणाकार. गुणाकारामध्ये काय आहे? सरळ सरळ अंशांशाचा गुणाकार. 5 गुणेला 3 आणि खाली छेदाछेदाचा गुणाकार 2 गुणेला 2. मग काय होतात? 5 त्रिक 15. खाली 2 गुणेला 2 किती झाले? 4. म्हणजे उत्तर किती आलं रे? 15/4 उत्तर आलं. समजलं व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे काय? मग की याच्यामध्ये छेद समान आहे की भिन्न आहे याच्याशी काही घेणदेण नाही आहे. सरळ सरळ अंशाचा गुणाकार करायचा आणि खाली छेदाछेदाचा गुणाकार करायचा. जे उत्तर असेल ते लिहायचं. दुसरं उदाहरण मी सपोज घेतलं 4/5 गुणेला 3/7. बरोबर काय होईल? 4 गुणेला 3 आणि खाली काय येईल? 5 गुणेला 7. म्हणजेच बरोबर 4 गुणेला 3 4 त्रिक किती होतात? 12 आणि 5 गुणेला 7 5 7 किती होतात? 35. आता 12 आणि 35ला कोणत्याही एका संख्येने भाग जातो का? बघा याला 2ने भाग जातो पण याला जात नाही. याला 3ने जातो पण याला जात नाही. याने 4ला जातो पण याला जात नाही. 5ने याला जातो पण याला जात नाही. 6ने याला जातो पण याला जात नाही. म्हणजे ह्याला पूर्ण संख्येला भाग जात नाही. म्हणजे याचं उत्तर काय आलं शेवटचं? 12/35. आता या दोन्ही संख्येला आपण भाग देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच ते असते त्याचं संक्षिप्त रूप. काय असते? संक्षिप्त रूप काढतो आपण. काय काढतो? संक्षिप्त रूप काढतो. ठीक आहे. मग त्याच्यासाठी दोन्ही संख्येला अंशाला आणि छेदाला कोणत्या एका संख्येने भाग जातो ते चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार समजला. ठीक आहे. याच्यामध्ये काही घेणदेण नाही. सरळ सरळ अंशाचा गुणाकार असेल तर अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदाचा गुणाकार तो करायचा आणि जे उत्तर येईल ते लिहून टाकायचं आहे. याच्यामध्ये छेद समान आहे की भिन्न आहे याच्याशी काही घेणदेणं नाही. पण याच्यामध्ये बघा एक गोष्ट आपण सोपं करण्यासाठी व्यवहारी अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये आणखी एक स्टेप येते की सपोज 5/4 गुणेला इथं आहेत 12/3 आहेत. ठीक आहे. काय करतो आपण? 5 गुणेला 12 करतो आहे ना आणि नंतर 4 गुणेला 3 करतो. ठीक आहे. करा 5 गुणेला जर 12 केलं तर 5 गुणेला 12 12 पंचे किती होतील? 60. डायरेक्ट उत्तर लिहिलं. 4 त्रिक किती होतील? 12 आणि 12ने 60ला भागलं तर उत्तर येते 5. म्हणजे शेवटचं उत्तर किती भेटेल? 5. ठीक आहे. मग मी बघा आता 5/4 आहे गुणेला 12/3 आहे. ठीक आहे. आता बघा इथं खालच्याने वरच्या संख्येला भाग जातो का ते चेक करायचं. या 4ने बघा 5ला भाग जातो का? नाही जात. या 4ने 12ला भाग जातो का? जातो. खालच्याने वरच्याला किंवा वरच्याने खालच्याला. 4ने 12ला जर भागलं तर 4 1 4 4 त्रिक 12 होतात. बरोबर आहे. आता 3ने बघा 3ला भाग जातो म्हणजेच 3 1 3 राहिलं. म्हणजेच वरती काय राहिलं? 5 गुणेला 1 म्हणजे उत्तर किती आलं? 5. म्हणजे आपण गुणाकारामध्ये जर खालच्या संख्येने वरच्या संख्येला भाग जात असेल, वरच्या संख्येने खालच्या संख्येला भाग जात असेल तर तो भाग देऊन काटाकाटीसुद्धा करू शकतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा अजून. ठीक आहे. परत एकदा उदाहरण बघूया आपण एखादं, नंतर तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देतो. सपोज मी दुसरं उदाहरण घेतलं. समजा इथं आहेत 8/5 गुणेला इथं आहेत 25 इथं 3 घेतले. इथं बघा 3ने 8ला भाग जातो का किंवा 3ने 25ला भाग जातो का? नाही जात. 3च्या पाड्यात 8 येतात का? नाही येत. 3च्या पाड्यामध्ये 25 येतात का? नाही येत. मग 5च्या पाड्यामध्ये 8 येतात का? नाही येत. 5च्या पाड्यामध्ये 25 येतात का? येतात. 5 5 25. बरोबर. आता वरती काय आलं? 8 गुणेला 5. 8 गुणेला 5 म्हणजे वरती किती आले? 8 पंच 40. खाली इथं काही नाही म्हणजे काय? 1 आहे. म्हणजे खाली काय आलं? 1 गुणेला 3 म्हणजे उत्तर किती आलं? 1 गुणेला 3 3. म्हणजे याचं उत्तर किती भेटलं आपल्याला? 40/3. किंवा तुम्हाला नाही समजत असेल हे तर तुम्ही सरळ सरळ काय करणार? 8 गुणेला 25 आणि खाली 5 गुणेला 3. बरोबर आहे. 25साठी किती होतात? 200 आणि भागेला 5 गुणेला 3 किती होतात? 15. बरोबर आहे. 200 आणि 15ला बघा 5ने भाग जातो. 5 त्रिक 15 5 चोक 20 5 0 0 म्हणजे उत्तर आलं 40/3. तेच उत्तर येईल. ठीक आहे. तुम्हाला जर हे काटाकाटी समजत नसेल तर असं पण तुम्ही करू शकता. पण प्रॅक्टिस दोन्ही याची ठेवा म्हणजे पुढे तुम्हाला सॉल्व करायला अडचण येणार नाही आहे. ठीक आहे. तर काही प्रश्न तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देतो. त्याची उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. ठीक आहे. गुणाकाराची बघा 5/2 गुणेला 4/9 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. दुसरं आहे 9/5 गुणेला
7/12 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तिसरं आहे 8/7 गुणिला 14/2 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चौथा आहे 12/7 गुणिला 8/24 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पाचवा आहे 8/9 गुणिला 9/8 याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. असे हे 5 उदाहरणं आहेत. हे 5 उदाहरणं तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. ठीक आहे. पुढे आपण बघूया व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार. ठीक आहे. व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार कसं सॉल्व करायचं, काय ट्रिक्स आहेत, सेम सोपं आहे. बघूया आपण काय कसं करता येते. व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार. सपोज पहिलं उदाहरण मी घेतलं 1/2 भागेला 3/4. ठीक आहे. यालाच काय लिहू शकतो आपण, असं लिहू शकतो 1/2 अपॉनमध्ये 3/4. ठीक आहे. असं पण याला लिहू शकतो, हे लक्षात ठेवा. आता बघा 1/2 भागेला 3/4 आहे. मग व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार जिथे तुम्हाला दिसला तिथं पहिला अपूर्णांक जसा तसा लिहायचा 1/2. भागाकारात चिन्ह आहे तिथं गुणाकारात चिन्ह लिहायचं आणि जो अपूर्णांक त्याच्यानंतरचा असतो त्याला खाले मुडकं वर पाय करायचं, म्हणजे 4/3 करायचं. 4/3 करायचं म्हणजे काय, 4 वरती आला, 4 खाले होता तर वरती आला आणि 3 वरती होता तर खाली आला. यालाच म्हणतात गुणाकार व्यस्त करायचं. काय करायचं, गुणाकार व्यस्त करायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार करणार तर भागाकाराच्या ठिकाणी गुणाकारात चिन्ह लिहिणार आणि त्याच्या पुढचा जो अपूर्णांक आहे त्याला गुणाकार व्यस्त करणार, म्हणजेच खाले मुडकं वर पाय करणार. खालची संख्या वरती, वरची संख्या खाले. आणि पुढे तुम्हाला माहीत आहे 1/2 गुणिला 4/3 काय झाला, व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. मग गुणाकारामध्ये काटाकाटी होत असेल तर काटाकाटी करतो, नाहीतर सरळ सरळ अंशांशाचा गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार. म्हणजेच 1 गुणिला 4 याचं उत्तर किती आलं, 4. खाली 2 गुणिला 3 याचं उत्तर किती आलं, 6. आता बघा 6 आणि 4ला कितीने भाग जातो, 2ने. 2 4 2 6 म्हणजे उत्तर किती आलं, 2/3. ठीक आहे. समजलं काय कन्सेप्ट आहे तर. ठीक आहे. दुसरा प्रश्न आपण यामधला बघूया. बघा दुसरा प्रश्न सपोज आपण जर विचार केला तर दुसऱ्या प्रश्नामध्ये सपोज मी म्हटलं 5/8 भागेला 2/3. काय चेक करायचं, 5/8 जसाच्या तसा, भागाकाराच्या ठिकाणी गुणाकारात चिन्ह, त्या पुढचा अपूर्णांक आहे त्याला खाली मुडकं वर पाय, म्हणजेच 3/2. 3 वरती गेला, 2 खाली आला, 3 वरती 2 खाली. बघा अंशांशाचा गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार. 5 गुणिला 3 5×3 = 15. 8 गुणिला 2 8×2 = 16. उत्तर किती आलं, 15/16. हा झाला व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार. ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये बघा 8व्या टॉपिकमध्ये तुम्हाला समच्छेद अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी आणि गुणाकार आहे, फक्त भागाकार नाही आहे. बेरीज वजाबाकी आणि गुणाकार आहे, भागाकार नाही आहे. तरीसुद्धा तुम्हाला भागाकार शिकून देत आहे, कारण पुढे तुम्हाला भागाकार हा कामीच येणार आहे. ठीक आहे. आणखी एखादं उदाहरण आपण बघायचं असेल तर बघून घेऊया. बघा यालाच रब करून मी आपण एक उदाहरण बघू. बघा सपोज तिसरं उदाहरण जर मी म्हटलं, समजा मी घेतलं 9/12 भागेला 3/8. काय करसाल रे, 9/12 जसाच्या तसा, भागाकाराच्या ठिकाणी गुणाकारात चिन्ह, 8 वरती येईल, 3 खाली येईल. 3ने बघा 9ला भाग जातो, 3×3 = 9. 3ने 12ला भाग जातो, 3×4 = 12. 4ने 8ला भाग जातो, 4×2 = 8. म्हणजे खाली काही नाही राहिलं, वरती राहिले 2, म्हणजे उत्तर किती आलं, फक्त 2. ठीक आहे. कसं करायचं बघा, नाही येत तुम्हाला तर इथं काय केलं असतं तुम्ही, 9 गुणिला 8 केलं असतं आहे ना, कारण हे 9/12 गुणिला 8/3 झाले असते. 9×8 किती आले असते, 72. 12 गुणिला 3 12 किती झाले असते, 36. 36ने 72ला भागलं, 36×2 = 72. उत्तर किती आलं असतं, 2. ठीक आहे. अशा तऱ्हेने पण तुम्ही करू शकता. जर तुम्हाला काटाकाटी करता येत असेल तर तुम्ही काटाकाटी करून म्हणजेच भागाकार देऊनसुद्धा करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि भरपूर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागेल. आणि जे मी उदाहरणं सोडवायला देत आहेत
ते तुम्ही सोडवा लागतील. या अगोदर मी विभाज्यतेच्या कसोट्या घेतलेल्या आहेत, ते तुमच्या लक्षात पाहिजे. तुमचे 1 ते 20पर्यंत कमीत कमी पाढे पाठ पाहिजे. तुमचे 1 ते 30पर्यंत कमीत कमी वर्गपाठ पाहिजे. तुमचे 1 ते 10पर्यंत कमीत कमी घनपाठ पाहिजे. या सर्व गोष्टी मला क्लिअर लागतील, तरच तुम्हाला हे उदाहरणं सोडवताना सोपे जाणार आहे. आणि ह्या जर तुम्हाला काही गोष्ट जीवनामध्ये अचीव करायची असेल, काही जर तुम्हाला मिळवायचं असेल, तर त्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात. आणि प्रयत्नांती परमेश्वर असतो, हे लक्षात घ्या. प्रयत्न केले तरच फळ भेटेल, अन्यथा काही भेटणार नाही. ये रे हरी दे रे हरी पलंगावरी असं काही होणार नाही आहे. ठीक आहे. भागाकाराचे 3-4 उदाहरणं तुम्हाला सॉल्व करायला देतो, त्याची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. ठीक आहे. बघा, पहिलं उदाहरण मी देतो. समजा 3/2 भागेला 9/8. ठीक आहे, 9 आहे. याचं उत्तर किती? दुसरं उदाहरण लिहिलं 8/5 भागेला 12/7 बरोबर किती? तिसरं उदाहरण लिहिलं 12/15 भागेला 2/3 बरोबर उत्तर किती? चौथं उदाहरण आहे 19/21 भागेला 12/19 बरोबर उत्तर किती? आणि पाचवं उदाहरण आहे 18/7 भागेला 13/9 याचं उत्तर किती? असे हे 5 उदाहरणं तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. पुढे आपण बघूया पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय? थोडासा घाम येत आहे, कारण गरमीमध्येच बसलेला आहे आणि कंटिन्यू लेक्चर चालू असल्यामुळे थोडा आवाज पण टाईट झालेला आहे. थोडं समजून घेत चला. ठीक आहे. बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय? मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की अंशाधिक अपूर्णांकाचे, या लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं होतं की अंशाधिक अपूर्णांक जो असतो त्याचे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करतो. मग अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय ते पण सांगितलं. ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो तो असतो अंशाधिक अपूर्णांक. बघा, मी 5/3 लिहिलं. 5 हा अंश आहे, 3 हा छेद आहे, बरोबर ना? मग 5 ही संख्या 3पेक्षा मोठी आहे, म्हणून अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. म्हणजेच हा कोणता अपूर्णांक आहे? अंशाधिक अपूर्णांक. तर फक्त अंशाधिक अपूर्णांकाचेच रूपांतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करू शकतो. छेदाधिक अपूर्णांकाचे रूपांतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करू शकत नाही, कारण छेदाधिक अपूर्णांकाचा छेद हा मोठा असतो अंशापेक्षा. म्हणजे छेदाने जर अंशाला भागलं तर भाग जाणारच नाही, पॉईंटमध्ये येईल, म्हणजे त्याचंच पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येणार नाही. तेवढं काही तुम्हाला समजण्याची गरज नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येते. मग मी अंशाधिक अपूर्णांक लिहिला 5/3. मग 5/3 याचा अर्थ काय असतो रे? 5/3 बरोबर आहे. भागाकार करा. 3ने 5ला जर भागलं तर 3×1 3. 5तून 3 गेले, 2 राहिले. पॉईंटचा आपल्याला भागाकार करायचा नाही आहे. म्हणजेच 5/3 याचा अर्थ होतो 5/3. मग 3ने जर 5ला भागलं तर 1चा भागाकार गेला आणि 2 हे बाकी राहिले. 2 काय राहिले? बाकी. मग याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करणार? बरोबर. बघा, 5/3 याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं लिहिणार? 1चा भागाकार गेला म्हणजेच 1 ही पूर्ण संख्या आहे. 2 बाकी राहिले म्हणजेच 2 ही अपूर्ण संख्या, म्हणजेच ते अंशामध्ये लिहायची. आणि कशाने भागलं होतं रे? 3ने. म्हणजेच उत्तर आलं 1.2/3. काय आलं? 1.2/3. भागाकार होता 1चा, तो पुढे लिहिला. बाकी राहिले होते अंशामध्ये लिहिले. ज्याने भागलं होतं तो छेदामध्ये लिहिला. म्हणजे 5/3चा अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये उत्तर आलं 1.2/3. असं तुम्हाला रूपांतर करायचं आहे. ठीक आहे. पुढे आपण सेम आणखी एकदा परत तुम्हाला समजून सांगतो कसं करणार. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आयुष्यभर अडचण येणार नाही. प्रत्येक माणसाचं बघा, तुम्ही आता 5वीत असाल, पण तुम्ही 15वीवाल्या ग्रॅज्युएट मुलाला विचारा की पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा करतात, त्यांना पण येत नाही. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. समजा मी घेतलं 12/5 घेतले, बरोबर आहे. अंश मोठा आहे छेदापेक्षा, म्हणजेच हा अंशाधिक अपूर्णांक आहे. 12/5 याचा अर्थ काय आहे रे? 12/5. 5ने जर 12ला भागलं तर 5×2 10. 12तून 10 गेले, 2 बाकी राहिले. ही झाला आपला भागाकार.
म्हणजेच 12/5चं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना बरोबर बघा 2चा भाग गेला होता, म्हणजे 2 पूर्ण संख्या आहे, 2 लिहिली पुढे, 2 बाकी राहिले हे लिहिले वरती, आणि भागलं कशाने होते 5ने, म्हणजेच हे उत्तर आलं. म्हणजे 2.2/5 उत्तर आलं. काय अडचण आहे? काय अडचण यायला नको. म्हणजे जी पण मोठी संख्या असेल तर जिथपर्यंत आपण भागाकार देऊ शकतो पॉईंटपर्यंत न जाता, पॉईंटच्या आधीपर्यंत जिथपर्यंत भाग जातो तिथपर्यंत देऊन टाकायचं, आणि भागाकार पुढे लिहायचा, बाकी राहिलेले वरती लिहायचे, आणि छेद खाली लिहायचा. म्हणजे उत्तर आलं 2.2/5. ठीक आहे. आणखी एक मोठ्या अंकावाला बघून घेऊया, म्हणजे तुम्हाला तिथं पण अडचण होणार नाही. समजा मी काय केलं, 132/4 केले. 132/4 132/4 आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? 132/4 4ने 1ला भाग जात नाही, 0चा भाग दिला तो काही लिहित नाही मी. मग 4ने 13ला भागायला, 4ने जर 13ला भागलं तर 4 त्रिक 12, 13मधून 12 गेले 1 राहिला, बरोबर आहे. परत 4 2 खाली आला, 4 त्रिक 12. ठीक आहे. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? याचं डायरेक्ट 33 उत्तर आलं. म्हणजे याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करण्याची गरज नाही आहे. सपोज मी आता या 2च्या ठिकाणी 132 होते ना, तर 132च्या ठिकाणी मी 135 करतो. काय करतो? 135/4 करतो. समजा 135/4 केले तर 4ने 13ला भागलं, 4 त्रिक 12, 1 बाकी राहिला 15 झाले. परत 4 त्रिक 12, 3 बाकी राहिले, बरोबर आहे. पुढे भाग जातो का नाही जात? पॉईंटचा द्यावा लागेल, पॉईंटचा नाही करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करण्यासाठी 33चा पूर्ण भाग गेला, म्हणून 33 ही संख्या पुढे लिहिली. बाकी किती राहिले? 3 लिहिले अंशामध्ये, आणि ज्याने भागलं ते लिहिलं खाली छेदामध्ये. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो. आता आपल्याला बघायचं आहे यामध्येच पुढे की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं. तर इथंच तुम्हाला समजून सांगतो एक उदाहरण घेऊन, की पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुम्हाला दिलेला आहे आणि त्याला साध्या अपूर्णांकामध्ये कसं कन्वर्ट करायचं. बघा, सपोज मी लिहिलं 1.1/2, बरोबर. याला तुम्हाला करायचं आहे साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर. मग काय करायचं? याचा आणि याचा गुणाकार, 2 आणि 1चा गुणाकार, म्हणजे इथं ज्या 2 संख्या असतील त्यांचा गुणाकार, आणि त्या गुणाकारामध्ये ही वरची संख्या मिळवायची. मग काय करणार? 1 × 2 या दोघांचा गुणाकार अधिक वरची संख्या 1, आणि खाली छेदामध्ये जो छेद होता, खाली छेद किती होता? 2, जसा तसा. म्हणजेच 1 × 2 2, 2 अधिक 1 की झाले 3, 3/2 उत्तर आलं आपलं साध्या अपूर्णांकामध्ये. परत आपण दुसरं उदाहरण बघूया. समजा मी घेतलं 2.3/5, बरोबर. काय करणार? 2चा आणि 5चा गुणाकार, 2 × 5 प्लस वरची संख्या मिळवा 3, खाली छेद जो होता जसा तसा 5, म्हणजेच 2 × 5 10 झाले, 10 आणि 3 13, 13/5 उत्तर आलं आपलं. ठीक आहे. अशा तऱ्हेनं आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येते. ठीक आहे. 3-4 उदाहरणं तुम्हाला देतो, त्याचे तुम्ही मला सॉल्व करून दाखवा. बघा, इकडच्या साईडचे जे राहतील, एका साईडच्या उदाहरणाचं तुम्हाला साध्या अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे, आणि एका साईडच्या याच्यामधले तुम्हाला बघा 13/8 आहे ना, याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करा. 15/7 आहे, याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करा. तिसरा आहे 22/5 आहे, याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करा. चौथा आहे 148/5 आहे, याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करा. पाचवा आहे 222/8 आहे, याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करा. आता बघा, हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे आहेत, याला साध्या अपूर्णांकामध्ये करून त्याचे उत्तरं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. हे 3च आहेत. 1.2/3 याचं साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर, 4.3/5 याचं साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर, आणि 5.2/3 याचं साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी. बघा, आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना सेम कन्सेप्ट आहे आपल्या व्यवहारी अपूर्णांकाची.
व्यवहारी अपूर्णांकाची सेम कन्सेप्ट असल्यामुळे पहिले पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करण्याअगोदर व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि याच लेक्चरमध्ये मी ते आधी घेतलेलं आहे ना, त्यामुळे आता अडचण यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. सपोज मी बेरीज घेतली 2.1/3 अधिक 4.2/3. ठीक आहे. मग काय करतात, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी दोन पद्धती आहेत. बघा काय आहेत, दोन पद्धती आहेत. कारण बघा इथं 2.1/3 आहेत अधिक 4.2/3 आहेत. म्हणजे इथं 2 ही पूर्ण संख्या आहे आणि इथे किती आहे, 4 ही पूर्ण संख्या आहे. बरोबर आहे. आता पहिली पद्धत बघा, 2 ही पूर्ण संख्या आणि 4 ही पूर्ण संख्या आहे. म्हणजे 2ची आणि 4ची सरळ सरळ बेरीज होईल, कारण बेरीज आहे म्हणून. म्हणजे 2 अधिक 4 किती झाले रे, 6 अधिक. समजलं काय आहे? 2 अधिक 4 किती झाले, 6 अधिक. कंसामध्ये हा 2 तर गेला, म्हणजे इथे किती राहिलं, 1/3 अधिक हा 4 तर गेला, इथे किती राहिलं, 2/3. बरोबर आहे. म्हणजे 6 अधिक छेद काय आहेत, याचा छेद 3 आहे, याचा छेद 3 आहे. 1/3 अधिक 2/3 म्हणजेच अंशांशाची बेरीज होईल. 1 अधिक 2 3 अधिक खाली 3 अधिक 3, 3 अधिक 3 होतील का, 3 एकदाच लिहावं लागेल 3. म्हणजेच 3ने 3ला भागलं, उत्तर आलं 1. म्हणजे 6 अधिक 1 उत्तर किती आलं, 7. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर किती आलं, 7. ही झाली पहिली पद्धत. आता बघा दुसरी पद्धत आपण बघूया. दुसऱ्या पद्धतीमध्ये काय करणार, अपूर्णांक आहे 2.1/3. 2.1/3 याला साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्या. म्हणजेच 3चा आणि 2चा गुणाकार आणि गुणाकारामध्ये 1 मिळवावं लागेल. म्हणजेच 3 दुनी 6, 6 आणि 1 7. पहिल्याचं साधा अपूर्णांकामध्ये रूपांतर किती आलं, 7/3 अधिक याचं किती होईल, 3 चौक 12, 12 आणि 2 किती झाले, 14, 14/3. बरोबर. बघा 7/3 अधिक 14/3, याचा छेद 3 आहे, याचा छेद 3 आहे. मग व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजा करताना छेद सारखे असतील तर अंशांशाची बेरीज, म्हणजे 7 अधिक 14 याची बेरीज, आणि छेद एकदाच 3 आणि 3, हा 3 एकदाच. बरोबर. 7 अधिक 14 किती झाले, 21. छेदामध्ये 3, 3ने जर 21ला भागलं तर 7चा भाग जातो, म्हणजे उत्तर किती आलं, 7. ठीक आहे. दोन्ही याचं उत्तर काय येऊ आलं, 7. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीनुसार तुम्ही करा. या पद्धतीनुसार करा की या पद्धतीनुसार करा, काय अडचण येणार नाही आहे. ठीक आहे. आणखी एक उदाहरण आपण बघूया. वजाबाकीचं बघून घेऊ. दुसरं उदाहरण सपोज म्हटलं 4.2/5 वजा 2.3/5. दुसऱ्या पद्धतीनुसार बघू. काय करावं लागेल, 5चा आणि 4चा गुणाकार आणि त्याच्यामध्ये 2 मिळावं लागेल, कारण साध्या अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागतील. मग 5 चौक 20, 20मध्ये 2 मिळवलं किती झाले, 22/5 वजा 5 दुनी 10, 10मध्ये 3 मिळवलं किती झाले, 13/5. छेद याचा 5 आहे, याचा 5 आहे. छेद समान असतील तर वजाबाकी करताना अंशांशाची बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी. म्हणजे 22 वजा 13 किती राहतील, हे 9 आहे ना. आणि 5तून 5 जातील का, नाही. म्हणजे इथं एकदाच 5 लिहायला लागेल, म्हणजे उत्तर किती आलं, 9/5. आता 9/5 याच्या पुढे जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर तुम्हाला माहीत आहे 9/5, 9 हा अंश आहे, 5 हा छेद आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे, कारण 9 हा 5पेक्षा मोठा आहे. मग याला परत पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करता येते. म्हणजेच 9ला जर 5ने भागलं तर 5 1 5, 9तून 5 गेले 4 राहिले, म्हणजे एकाचा भाग गेला, 1 झाला पूर्णांक, 4 बाकी राहिले अंशामध्ये, ज्याने भागलं होतं तो छेदामध्ये, म्हणजे उत्तर आलं 1.4/5. हे सुद्धा लिहू शकतो, हे सुद्धा लिहू शकतो. आता हे अवलंबून आहे ऑप्शनमध्ये उत्तर आपल्याला साध्या अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे की पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. ही झाली व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी, पण कुठला अपूर्णांक असताना, पूर्णांकयुक्त अपूर्णांक असताना. आता जे दोन उदाहरणं मी घेतलेले आहेत तुमचे, याच्यामध्ये छेद सारखे होते. छेद भिन्न असताना बघू आपण तिसरं उदाहरण कसं करता येईल. तर छेद भिन्न असताना तिसरं उदाहरण आपण बघूया. बघा तिसरं उदाहरण काय म्हणते, समजा 1.1/2 अधिक 2.3/4 असं आहे. दुसऱ्या पद्धतीनुसारच करू.
पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा साध्या अपूर्णांकात रूपांतर करू. म्हणजेच 2ने 1ला गुणलं 2, 2मध्ये 1 मिळवले झाले 3/2. हे झालं साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर याचं. अधिक 2.3/4 आहे, म्हणजे 4 गुणिले 2 8, 8 आणि 3 11, 11/4 झाले. पुढे काय करतो आपण, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आहे, छेद समान आहेत की भिन्न आहेत ते पाहतो. याचा छेद 2 आहे, याचा छेद 4 आहे, म्हणजे काय करतो आपण तिरपा गुणाकार, म्हणजेच 3चा आणि 4चा गुणाकार, 3 गुणिले 4 बेरीज आहे म्हणून बेरजेच चिन्ह, 11 गुणिले 2 आणि खाली छेदाछेदाचा गुणाकार 2 गुणिले 4 बरोबर काय होईल 3 गुणिले 4 3 चौक 12 अधिक 11 गुणिले 2 11 2 22 छेदामध्ये 2 गुणिले 4 8 2 आणि 2 किती झाले 4 झाले 2 आणि 1 3 झाले खाली 8 34 आणि 8ला 2ने भाग जातो 2ने जर भागलं तर 17 उत्तर येईल आणि याला जर 2ने भागलं तर 4 उत्तर येईल म्हणजे उत्तर येते तुमचं 17/4. आता 17/4 परत काय पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी इलिजिबल आहे. म्हणजे 17/4 हा अंशाधिक अपूर्णांक आहे आणि अंशाधिक अपूर्णांकाचे तुम्ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकता. मग 17/4चं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर काय होते ते तुम्ही मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता हे 34/8 हे कसं मी केलं, याला संक्षिप्त रूप कसं दिलं, कारण 34 आणि 8ला 2ने भाग जात होता म्हणून 34ला मी 17ने भाग दिला आणि 34ला मी 2ने भाग गेला तर 17 उत्तर आलं आणि 8ला जर मी 2ने भाग दिला तर 4 उत्तर आलं, म्हणजेच हे 17/4 झालं. संक्षिप्त रूप देताना दोन्ही संख्येला म्हणजेच अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. नाहीतर तुम्ही नवीन प्रयोग करसाल, समजा 34 आणि 8 आहेत, याला तुम्ही 2ने भाग देसाल आणि याला 4ने भाग देसाल तर चालणार नाही आहे. म्हणजे वरती 17 येतील आणि खाली 2 येतील. दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग गेला पाहिजे. 34ला जर 2ने जात असेल तर 8लासुद्धा 2ने गेला पाहिजे तरच भाग द्यायचा आहे, नाही तर नाही द्यायचा आहे. 34ला जर 3ने जात असेल तर 3ने दिला पाहिजे आणि 8लासुद्धा 3नेच गेला पाहिजे, तरच संक्षिप्त रूप काढता येईल, अन्यथा काढता येणार नाही आहे. ठीक आहे. आणखी एक उदाहरण तुमचं वजाबाकीचं घेतो मी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आणि काही उदाहरणं तुम्हाला सॉल्व करायला देतो, त्याची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. ठीक आहे. हे सर्वांसाठी उपयोगी आहे. हे NMMSसाठी सुद्धा उपयोगी आहे. हे जे 8वी 9वी 10वीमध्ये आहे त्यांच्यासाठी उपयोगी आहे. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा ही मोस्ट युजफुल आहे. ठीक आहे. चौथं उदाहरण मी घेतलं, समजा 5.3/2 वजा 2.1/4. ठीक आहे. बघा काय करतो, साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करतो. 2 गुणिले 5 किती झाले 10, 10 अधिक 3 झाले 13/2 वजा 2 गुणिले 4 झाले 8, 8 अधिक 1 झाले 9/4. याचा छेद 2 आहे, याचा छेद 4 आहे, म्हणजे तिरपा गुणाकार करावा लागेल. बरोबर आहे. 13 गुणिले 4 करावं लागेल. 13 39 13 52. इथं वजाबाकी चिन्ह आहे म्हणून वजाबाकीचं 9 2 18. खाली छेदाछेदाचा गुणाकार 2 गुणिले 4 8 डायरेक्ट करू राहिलो. ठीक आहे. आता 2तून 8 नाही जात, 12तून 8 गेले किती राहिले 4, तर 4तून 1 गेले राहिले 3 आणि खाली राहिले 8. परत 34/8 आलं. 34/8ला 2ने भाग जातो, याला 17चा आणि याला 4चा, म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 17/4च आलं. ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी बघितली. छेद समान असताना आणि छेद भिन्न असताना मी 5 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला देतो, त्याची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. ठीक आहे. सॉल्व करत असाल तर, नाही तर नाही सांगितलं तरी काय अडचण नाही आहे. नसेल सॉल्व करायचे तर काही प्रॉब्लेम नाही, मला काही त्रास होणार नाही आहे. ठीक आहे. बघा पहिला प्रश्न आहे 2.1/4 अधिक 3.3/4. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. दुसरा प्रश्न आहे 4.5/3 वजा 2.1/3. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तिसरा प्रश्न आहे 5.2/8 वजा 2.1/3. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. असे 3च उदाहरणं आहेत पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे बेरीज आणि वजाबाकीचे, ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहेत. ठीक आहे. पुढे आपण बघूया पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार. साधा आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार आहे, म्हणजेच बघा पहिलं उदाहरण घेतो. सपोज 2.1/2 गुणिला 1.2/3 आहे. सरळ सरळ पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यायचं.
म्हणजे 2 गुणिले 2 4, 4 अधिक 1 5/2 गुणिला 3 गुणिले 1 3, 3 आणि 2 5, 5/3 काय झाला? व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार. व्यवहारी अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशांशाचा गुणाकार, छेदाछेदाचा गुणाकार. म्हणजे 5 गुणिले 5, 5 5 किती झाले 25 आणि खाली 2 गुणिले 3 किती झाले 6. बरोबर आहे. म्हणजे उत्तर आलं 25/6. 25 आणि 6ला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही, पण 25/6 मध्ये 25 हा मोठा आहे, म्हणजेच अंश हा छेदापेक्षा मोठा आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे. म्हणजेच याला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो. 6 चौक 24 बरोबर ना. म्हणजेच बरोबर 4चा भाग गेला 4 पूर्ण संख्या, 1 बाकी राहिले अंशामध्ये, ज्याने भागलं होतं छेदामध्ये. म्हणजे उत्तर 4.1/6 जर ऑप्शनमध्ये असेल तर, किंवा 25/6. ठीक आहे. दोन्हीपैकी एक उत्तर राहील. दोन्ही उत्तरं परफेक्टच आहेत. म्हणजे ऑप्शनमध्ये तुम्हाला साध्या अपूर्णांकामध्ये दिलेलं असेल तर साध्या अपूर्णांकामध्ये लिहायचं, आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेलं असेल तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये अशा पद्धतीनुसार तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे. आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो बघा. जास्त उदाहरणं घेण्याची गरज नाही पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या गुणाकाराची, कारण ऑलरेडी आता तुम्हाला समजलं आहे. दुसरं घेतलं मी समजा 2.2/3 गुणिला 4.2/2. 2/2च्या ठिकाणी आपण करूया त्याला हे करूया आपण 2/5 करूया. काय पद्धत आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा गुणाकार करण्यासाठी? पहिले साधा अपूर्णांकात रूपांतर करून घ्या. म्हणजे 2.2/3ला साध्या अपूर्णांकामध्ये करण्यासाठी 3 गुणिले 2 झाले 6, 6 आणि 2 8, 8/3 झाले, गुणिला 5 गुणिला 4 झाले 20, 20 आणि 2 22, 22/5 झाले. पुढे करतायत तुम्हाला 8 गुणिला 22 बरोबर आहे, आणि खाली 3 गुणिला 5. 8 गुणिला 22 आहे. करा 8 गुणिला 22, 8 2 16, 6 चाला 1, 8 2 16 आणि 1 7, 176 भागेला 3 गुणिला 5 15 बरोबर आहे. बघा 7 आणि 1 अधिक 7 8, 8 आणि 7 14. म्हणजे ज्याला 3ने भाग जात नाही याला 3ने भाग जातो. दोन्ही संख्येला एका संख्येने भाग गेला पाहिजे, नाही जात. पण 176/15 आहेत. म्हणजेच अंश हा छेदापेक्षा मोठा आहे, तर याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करता येईल. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या. ठीक आहे. याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये उत्तर काय येते ते. ठीक आहे. पुढे आपण बघणार आहोत पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार. शेवटचा आहे याच्यामधलं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार. ठीक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार करताना परत तीच आहे. समजा मी 1.1/2 घेतले भागेला 2.2/3 घेतले, बरोबर उत्तर किती असं तुम्हाला विचारलं तर पहिले पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यायचं. म्हणजे 2 गुणिला 1 2, 2 अधिक 1 3, 3/2 झालं, भागाकारात चिन्ह. परत 3 दुनी 6, 6 आणि 2 8, 8/3 झाले. ठीक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा भागाकार करायचा आहे तर काय करतो आपण? अपूर्णांकाचा भागाकार करताना भागाकारास ठिकाणी गुणाकारात चिन्ह देतो. म्हणजेच 3/2 जसा तसा राहील, भागाकारास ठिकाणी गुणाकारात चिन्ह, आणि त्याच्या पुढचा अपूर्णांक काय होईल? खाली मुंडकावर पाय. म्हणजे 3 खाली आहेत तर वरती आले, 8 वरती आहेत तर खाली आले. पुढे आपल्याला रेग्युलर गुणाकारानुसार म्हणजे 3 गुणिला 3 3 त्रिक 9, 2 गुणिला 8 2 16, म्हणजे उत्तर किती आलं? 9/16. ठीक आहे. समजलं? काय अडचण आहे याच्यामध्ये? ठीक आहे. आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. सपोज दुसरं उदाहरण समजा तुम्हाला दिलं 5.2/5 भागेला 2.1/2 याचं उत्तर करायचं. 5 5 25 आणि 2 27/5 भागाकारात चिन्ह. 2 गुणिला 2 4 अधिक 1 5/2 बरोबर 27/5 जसेच्या तसे, भागाकारास ठिकाणी गुणाकारात चिन्ह. हा 2 वरती जाईल, 5 खाली येईल, बरोबर 27 गुणिला 2 होतील, 27 2 54 आणि 5 5 25, 54/25 आलं. परत अंशाधिक अपूर्णांक आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये काय उत्तर येईल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे. अशा तऱ्हेनं आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारसुद्धा बघितलेला आहे. आता बघा गुणाकार भागाकाराचे मी तुम्हाला उदाहरणं सॉल्व करण्यासाठी दिले नाही,
काही उदाहरणं तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे गुणाकार आणि भागाकाराचे सॉल्व करायसाठी देतो आणि त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सपोज पहिलं उदाहरण आहे 2.1/3 गुणेला 4.3/7. याचं उत्तर काय येईल ते सांगा. दुसरं आहे 4.3/8 भागेला 2.1/3. याचं उत्तर काय येईल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तिसरं आहे 5.3/2 गुणेला 2.4/3. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चौथा आहे 8.1/2 भागेला 2.3/4. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. असे 4 पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या गुणाकार आणि भागाकाराची उदाहरणं तुम्हाला मी दिलेले आहेत. हे तुम्ही सॉल्व करायचे आहेत आणि त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. ठीक आहे. माझे लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जो लेक्चर आहे हे तुम्हाला नवोदयला कामा येणार आहे. NMMSला कामा येणार आहे. त्यानंतर जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, पोलीस भरती, SSC GD, MPSC UPSC, बँकिंग, रेल्वे भरती इत्यादीसाठी सर्वांनासुद्धा कामा येणार आहे. त्यामुळे हे लेक्चर जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.